मागच्या बाजूला बघा हे जे दिसतंय ना, हे आहे श्री क्षेत्र हरिहरेश्वरचं मंदिर. आज आपण इथे आलो एका प्रोजेक्टच्या शूट साठी. म्हणजे प्रोजेक्ट आपला एक आंब्याची वाडी आहे, अर्धा एकरची. तुम्ही श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या बरोबर मध्ये गालसुरे नावाचं गाव आहे. रोड टच वाडी आहे बरं का. तिथं अर्धा एकरची वाडी, ज्याच्यामध्ये आंबा आहे, काजू आहे, त्यानंतर जांभूळ, चिक्कू, अजून बरीचशी फळझाडं, फणस वगैरे पण आहे. पूर्ण मोठी वाढ झालेली झाड आहेत. आणि अर्धा एकरची मेन रोडला टच असलेली वाडी आपण विकणार आहे. तर हे मंदिर जे आहे आपल्या जागेपासून साधारणतः 10 ते 11 किलोमीटर आहे. आणि पलीकडे श्रीवर्धनचा बीच साधारणतः एक 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती आहे. तर अशी ही वाडी आपल्याला विकायची आहे. आता पुण्यावरनं आम्ही श्रीवर्धनला आलो. रस्ता इतका गुळगुळीत आणि टकाटक रस्ता केलेला आहे. म्हणजे आता बऱ्याचदा आपण दापोलीला वगैरे जातो ना, दापोलीला साधारणतः 5 तास लागतात पोहोचायला. पण पुण्यातनं जर काही टापोटाप तुम्ही निघाला तर श्रीवर्धनला तुम्ही साधारणतः एक 2.5 ते 3 तासामध्ये पोहोचता. आता इथे काय आहे, बऱ्याचशा लोकांची पहिल्यांदा पसंती असते किंवा अलिबाग नंतर श्रीवर्धन, दिव्यागर ह्या परिसरात पर्यटक पण तसे भरपूर असतात. आता इथेच आपण तुमच्यासाठी अर्धा एकरची ही दिसते ना पूर्ण, आता ह्या बागेमध्ये पूर्ण आंबा आहे, त्यानंतर काजू आहे, चिक्कू आहे. तर अशी पूर्ण बाग ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला देणार आहोत. अर्धा एकरचे 20 गुंठ्याचे प्लॉट देणार आहोत या सर्व झाडांसकट. बॅड लक तुमचं, ऍक्च्युली कालच आम्ही सगळे आंबे उतरवले ऍक्च्युली. त्याच्या इथं जांभळाचं पण झाड आहे. म्हणजे ऑलमोस्ट सर्व प्रकारची झाडं आहेत. तर अशी रेडीमेड वाडी आपण तुम्हाला देणार आहोत 20 गुंठ्याची. जागेचं वैशिष्ट्य म्हणजे हे एकदम मिड पॉइंटला हा प्लॉट आहे आणि मेन रोडला ऍक्सेस असलेला. म्हणजे प्रत्येक प्लॉटला डायरेक्ट कनेक्ट टू मेन गेट तुमचं येणार, मेन रोडला लागूनच. इथून साधारणतः जे आपलं हरिहरेश्वरचं मंदिर आहे ते 11 किलोमीटर वरती आहे. आणि श्रीवर्धनचा बीच आहे तो 9-9.5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर अशी जर काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, म्हणजे भविष्यामध्ये साधारण कसं या परिसरामध्ये आता पर्यटन इतक्या वेगाने वाढतंय. आपल्या माणगावपासून तुम्ही जर काय आलं तर पूर्ण सिमेंटचा रस्ता झालेला आहे. आणि मध्ये आपण पेनला देखील एक प्रोजेक्ट केला होता. आता बराचसा तो विरार कॉरिडॉर आहे, त्यानंतर मुंबई 3 आहे, नंतर दिघी पोर्ट आता जे मोठं होतंय. तर ह्या बाजूला ह्या आजूबाजूला इतक्या डेव्हलपमेंट सध्या सुरू आहेत. ह्या परिसरामध्ये साहजिक आहे तुम्हाला भविष्यामध्ये ॲप्रिसिएशन तर होणारच आहे. मेन रोडला ॲक्सेस असलेली आपण प्रॉपर्टी तुम्हाला देतोय, जेणेकरून भविष्यामध्ये प्लॉट घेतल्यानंतर तुम्हाला एखादं रिसॉर्ट करायचं आहे, एखादं रेस्टॉरंट करायचं आहे, किंवा अगदीच काही नाही स्वतःला राहण्यासाठी एखादं फार्म हाऊस वाडी करायची आहे. ते बघा सर्व रेडीमेड झाडी आहेत. म्हणजे डायरेक्ट वाडी घेतली, एक छोटंसं घर ह्याच्यामध्ये बांधलं की डायरेक्ट पुढच्या वर्षी आंबे खायला मिळतील. बरं, ह्याच्यामध्ये जांभूळ, चिक्कू, काजू आणि मॅक्सिमम आंबा आहे. तर अशी ही वाडी आपण देतोय तुम्हाला. 3 लाख रुपये गुंठा याप्रमाणे देतोय. प्लॉट सोबत तुम्हाला आम्ही देणार आहोत रस्ता. रस्ता म्हणजे मेन रोडचाच ऍक्सेस तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे. कंपाऊंड करून देणार आहोत. त्यानंतर पाण्याचं कनेक्शन, लाईटचं कनेक्शन, म्हणजे ज्या बेसिक गोष्टी ज्या लागतात त्या सर्व आपण तुम्हाला देणार आहोत. प्रॉपर्टी चांगली आहे. कोकणामध्ये जर काही वाडी शोधत असाल, बघा हा आपला आहे मेन रोड. सिमेंटचा रोड आता होतोय आणि ह्याला लागूनच हा आपला सगळा प्लॉट सुरू झाला. म्हणजे तुम्हाला जो ऍक्सेस मिळणार आहे तुमच्या वाडीला तो डायरेक्ट मेन रोड पासून ऍक्सेस मिळणार आहे. आता हा मधला पॅच आपण ऍक्च्युली सोडलेला आहे. आपला प्लॉट इथून सुरू होतो. हा भविष्यामध्ये जर काय कधी आपलं रोड वायडनिंग वगैरे झालं तर त्यासाठी हा प्लॉट सोडलेला आहे. म्हणजे तुम्ही हा असंही वापरू शकता, पार्किंग म्हणून याचा वापर करू शकता भविष्यामध्ये. तर हा रोड इकडे गेला गावाकडे आणि मेन चौक जो आपला आहे या साईडला, इथून 100 मीटर वरती मेन चौक आहे आपला. तिथून आपण डावीकडे वळलो की जातो हरिहरेश्वर, उजवीकडे वळला की जातो डायरेक्ट श्रीवर्धनला. प्लॉट मध्ये बघा वडाची झाड आहेत आपले. ही नाही जरी म्हटलं ना 40-50 वर्ष जुनी झाडे असतील आणि सगळी लाईनीने बघा. म्हणजे ज्याच्या नशिबात हा प्लॉट असेल ना त्याला ही वडाची झाडं मिळतील. बाकीचे झाडं तर मिळतीलच, पण हे बघायचं पारंब्या, लहानपणी कधी खेळला असेल ना तुम्ही वडाच्या पारंब्याला झोके विके लावून, तर ह्या प्लॉट ज्याला मिळेल तो या वडाच्या झाडाचा जर काय चांगला वापर केला आणि तर खूप छान वापर होऊ शकतो. कसे आंबे बघितलं का? तर असे रेडीमेड आंबे पुढच्या वर्षी तुम्हाला खायला मिळणार आहेत. तर हे फळ आहे 600 रुपये डझन. आणि बघा हे असे आंबे, साईज बघितली केवढी, एवढी मोठी साईज आहे. तर आता हे तुमच्यासाठी मी मुद्दामून दाखवायला इथं काय घेऊन आलो,
तर हे फळ आहे आपल्या बागेतलं. एवढा आंबा काढलेला आहे आपण. तर हे सगळं दिसतंय ना तुम्हाला, हे सब आपली प्रॉपर्टी आहे. आयुष्यामध्ये काय असतं, हीच प्रॉपर्टी असते. कारण ही प्रॉपर्टी आपल्याला खाता येते. प्रॉपर्टी प्रॉपर्टी तुम्ही म्हणता ना, सोनं नाणं खाता येतं का? नाही. नोटा खाता येतात का? नाही. आंबा खाता येतो. म्हणून खरी प्रॉपर्टी ही आहे. आता तुम्हाला नेमका, तर तुम्ही शेवटच्या सीझनला आपण शूटला आलो, त्याच्यामुळे मला काय आलं, तर फक्त आंबे तुम्हाला दाखवले, पण काजू तर ऑलरेडी काढून झालेले आहेत. जांभळं होती पण खूप वरती होती. चिक्कू दाखवले तुम्हाला. तर अशी ही बाग बघा, 350 ग्रॅमचं एक फळ आहे का नाही भारी? काय वास आहे. तर बाकी सर्व माहिती सांगितलेली आहे. पुढच्या वर्षी असे आंबे खायचे असेल तर विकत घ्या. नंबर खाली दिलेला आहे. आणि लक्षात आहे ना, फक्त 2च वाड्या आहेत, विसरू नका. प्लॉट चांगला आहे, नंबर दिलेला आहे, 3 लाख रुपये गुंठा. याप्रमाणे आपण ही वाडी देतोय सर्व झाडांसकट. और क्या मागताय? नंबर खाली दिलेला आहे, गुगल लोकेशन देतोय, कॉल करा. आणि प्लॉट फक्त विकायचे आहेत किती माहिती आहे का? फक्त 2 प्लॉट. थँक्यू.